जागेत होणार, त्याच्याबद्दल काय हे नाही. तर त्याला त्याची अडचण आहे त्या पुजाऱ्याला. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ज्या देवस्थानची यात्रा असते, ज्या देवस्थानची जागा आहे, तो पुजारी त्या देवस्थानचा नाही, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. आणि त्याच्यासाठीच तहसीलदार साहेबांनी निवेदन मागितलं होतं ग्रामस्थांचं, ग्रामसभेमध्ये ठराव घ्या त्या बोलले होते. त्या देवस्थानचा तो पुजारीच नाही, ज्या देवस्थानची जी जागा आहे ना, नाही भैरव महादेव जागा जी आहे ती भैरव महादेवाची आहे. उत्सव अधिकृत पुजारी नाही, त्या देवाचा नाही, त्या देवाचा नाही, या देवस्थानचा तो अधिकृत पुजारी नाही. त्याच्यामुळं त्या सातबाऱ्यावरून त्याचं नाव हटवण्यात यावं असं ठराव तहसीलदारांनी आमच्याकडनं मागितलं. तो ठराव बनवला पण होता, यांनी दिला नाही. किती गट नंबर देऊ? गट नंबर काय 292. नाव कमी करायचं तरी काढले आहे ना, आहे ना घरी आहे का? त्या अर्धासोबत येतो होतं वर्ग 3-4 काय लागेल काय ते तुम्हाला कागदपत्राची सगळी पुरवतो. त्याची ती इतर हक्कात जी नाव आहे ती कमी करण्यात येईल. काय सांगायचं कोणाला सांगा. त्या देवस्थानच्या जागेमध्ये अतिक्रमणाची नोंद ग्रामस्थांच्या किंवा ग्रामसभेच्या ठरावात झाल्याशिवाय कुणी करू नये. ग्रामपंचायती पण करू नये, कारण ती जागेमध्ये नोंदी करू नये, त्या जागेत नोंदी करू नये. पार्टीला लिहून दिलेले. आणि त्या पुजाऱ्यांनी काय केलं, ती जागा परस्पर गावाला त्याचे नाव कमी करण्याचं कारण असं की त्यांनी परस्पर गावाला न विचारता ती जागा एका पार्टीला लीज डॉक्युमेंट काय कोण आहे तो अजून एक कोणतरी येतो यायला जायला रस्ता. त्यावेळेस पण त्यांनी कंप्लेंट केली होती. त्यावेळेस पोलीस स्टेशनला जाऊन आम्ही ते सगळा विषय पोलिसांना समजावून सांगितला. त्यावेळेस पोलिसांना साहेबांनी बोलून घेतलं, तो विषय समोरासमोर मिटवला. ते असं डॉक्युमेंटरी त्याच्या प्रती तुम्हाला मिळते. परस्पर त्या जागेची तो विल आउट लावतो. त्याची माग एक ब्लास्टिंग पण केली त्याने, खदान पाडली का, तर तो एक उल्लेख. अजून त्याच्या या ग्रामस्थाचे गावकी देवस्थानाच्या जागे होती, फक्त गावकीच हो वडा दुरुस्ती ऐका ना. काय आलं आता ह्यांच्या काळामध्ये आमची वस्ती खाली ते पाण्याची टाकी बांधली होती सार्वजनिक. ती टाकी काय आलं, ह्यांनी परस्पर तोडायचं परमिशन दिलं नाही आपण नाही होणार. मग ह्यांच्या काळात तोडली गेली. असं कसं तोच एक नाही, मी जाणार म्हणून